Once again, welcome you all in my YouTube channel English Binglish. In this video, we are going to learn the sixth prose from our syllabus, which name is Into the Wild, written by Kiran Purandare. In this video, we are going to learn only the first part of the lesson, and the second part will be in the next video. But before that, friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get all the notifications of our syllabus. Now, let's see the first part of the text Into the Wild, named Lost in the Jungle. Part 1, Lost in the Jungle. This part is taken from किरण पुरंदरेच सखा नागझिरा. मित्रांनो, पार्ट 1 ज्याचं नाव आहे लॉस्ट इन द जंगल, हा पार्ट किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरा या पुस्तकातून घेतलेला आहे. As the name suggests, the excerpt is an amazing experience of the writer, where Kiran Purandare, the solitary traveler, is completely lost in the jungle of उंबरझारा. मित्रांनो, जसं की आपल्याला या पार्टच्या नावातूनच कळतं की हा जो पार्ट आहे तो लेखक किरण पुरंदरे यांचा एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. लेखक एक सॉलिटरी ट्रॅव्हलर म्हणजे एकांतात प्रवास करणारा व्यक्ती आहे की जो उंबरझारा या जंगलामध्ये कम्प्लिटली लॉस्ट म्हणजे हरवलेला होता. ही नॅरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. ह्या पार्टमध्ये लेखकाने आपल्याला सांगितलं आहे की तो कशा प्रकारे त्याचा रस्ता विसरला. ॲट द फॉल ऑफ द डस्क म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लेखक उंबरझारा जंगलामध्ये कसा हरवला. अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. जंगलामध्ये हरविल्यानंतर लेखकाची जी काय मानसिक अवस्था आहे ती कशी बिघडली, त्याच्या मनाची झालेली घालमेल हे सुद्धा लेखकाने या पार्टमध्ये वर्णन केलेले आहे. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटरली मीन क्राईंग इन द विल्डरनेस. लेखक म्हणतो की मदतीसाठी ओरडणे किंवा बोलविणे म्हणजे अक्षरशः वाळवंटात रडल्यासारखं आहे असं लेखकाला वाटतं. He also gives a detailed description of how he found his way towards the पिठेझरी. आणि पिठेझरी या गावात जिथे लेखक राहत होता त्याचा रस्ता लेखकाने कसा शोधून काढला याचं डिटेल डिस्क्रिप्शन सुद्धा या भागामध्ये लेखकानं आपल्याला दिलेलं आहे. Into the Wild, Part 1, Lost in the Jungle. The 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the zamba tree standing tall on the edge of उंबरझारा. उंबरझारा जंगलाच्या काठावर असलेल्या झांबा झाडाच्या आडोशाला लपून बसून लेखक पक्ष्यांचे निरीक्षण करत होता. आणि लेखक तेथे जवळपास 8.5 तासापेक्षा जास्त वेळ होता. आणि तो दिवस लेखकासाठी अतिशय फ्रुटफुल, लाभदायी होता असं लेखक म्हणतो. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट धिस नॅचरल वॉटर होल. आणि त्या नैसर्गिक पाणथळीवरचा माझा तो दिवस गुंडाळण्यापूर्वी म्हणजे तो दिवस बुडण्यापूर्वी आय टूक एंट्रीज ऑफ द एव्हिफोना इन माय फील्ड नोट्स. एव्हिफोना म्हणजे
त्या प्रदेशातील स्थानिक किंवा लोकल पक्षी. थोडक्यात एव्हिफॉना या पक्षाचे निरीक्षण त्याने त्याच्या फील्ड नोट्समध्ये नमूद केले आणि हे नोट्स त्याने जांभा झाडाच्या आडून घेतलेले होते. सिन्स आय वॉज अलोन, मी तिथे एकटाच होतो व सायंकाळसुद्धा झालेली होती. सो आय रश्ड टू पिठेझरी व्हिलेज वेहर आय वॉज स्टेशन्ड. मी पिठेझरी या गावाकडे धाव घेतली जिथे मी आता राहत होतो. आय कॅम्प्लॉज द हाईड, मी माझी लपून निरीक्षण करण्याची जी जागा होती ती परत पूर्वीसारखी केली. टूक ऑल माय इसेन्शियल्स, माझ्या सर्व गरजेच्या वस्तू मी घेतल्या. केम आउट ऑफ द हाईड, आणि जिथे मी लपलेलो होतो तिथून आता बाहेर पडलो. अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट, आणि अंग ताणून अतिशय मनसोक्तपणे मी आळस दिला. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिठेझरी. मी माझी कॅमेरा ठेवण्याची बॅग उचलली व मला फॅमिलियर म्हणजे माहीत असलेल्या मार्गाने पिठेझरी या गावाची वाट धरली. निगोशिएटिंग द वेब्ड लिव्स ऑफ टीक वूड अँड मोहा ट्रीज. सागवान व मोह या झाडांच्या जाळीदार पानांमधून वाट काढत ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, कमीत कमी पावलांचा आवाज येईल असा प्रयत्न लेखक चालताना करीत होता. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. अशा प्रकारे अतिशय सावधगिरीने लेखक जंगलातून पिठेझरी या गावाकडे चालत निघाला. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोअर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. कुणा सहकार्याबरोबर चालण्यापेक्षा एकट्याने चालताना जंगलात जास्त सावधगिरी बाळगावी लागते असं लेखक इथे सांगतो. थोडक्यात जंगलातून चालताना जर आपल्यासोबत कोण असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही असं लेखकाला इथं सांगायचं आहे. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स, आणि त्या जंगलात आता मी एकटाच एखाद्या कोल्ह्याप्रमाणे होतो. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, पुढील मार्ग अतिशय शांतपणे लेखक काढत होता. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, आणि चालत जाताना लेखक आपल्या वाईड ओपन आईजने म्हणजे मोठ्या डोळ्यांनी निरीक्षण करत होता. माय इयर्स वेअर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड, लेखकाचे कान निरनिराळ्या आवाजाचे आकलन करत होते. जस्ट व्हेन अ फॅमिलियर साऊंड स्टर्न्ड मी, आणि तेव्हा एका परिचित आवाजाने मला स्तब्ध केले. खॅक खॅक खॅकोस खॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल, आणि तो आवाज एका लंगूरच्या धोक्याचा इशारा होता. द लीडर ऑफ द गँग ऑफ द लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर ऑफ लाईफ. लंगुरांच्या टोळीचा नेता उंच झाडावर बसून जीवाच्या भीतीने धोक्याचा इशारा देत होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स, आणि उरलेल्या लंगुराच्या टीमने सुद्धा धोक्याचा इशारा द्यायला सुरुवात केली. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on tree tops. अतिशय घाबरून गेलेल्या त्या लंगुरांनी जवळपासच्या व दूरच्या झाडांकडे धाव घेतली व झाडांच्या शेंड्यावरती त्यांनी त्यांची जागा सुरक्षित केली, जसे की भीतीच्या सूचनांचे नेटवर्क आपली रेंज एक्सपांड करत आहे.
All this upheaval was created by only one animal's presence, a leopard. आणि जंगलामध्ये ही सगळी उलथापालथ फक्त एका प्राण्याच्या आगमनामुळे होत होती आणि तो प्राणी म्हणजे बिबट्या. Many animals make alarm calls when they see a predator, tiger or leopard nearby. वाघ किंवा बिबट्यासारखा शिकारी जवळपास आढळल्यास बरेच प्राणी असा धोक्याचा इशारा जंगलामध्ये देत असतात. द लंगूर इज मोस्ट रिलायबल when it comes to finding clues about the presence of the apex predators in the jungle. आणि जंगलातील सर्वोच्च शिकाराच्या आगमनाचा सुगावा लागण्याच्या बाबतीत लंगूर अतिशय रिलायबल म्हणजे विश्वसनीय प्राणी असतो. The mighty elusive leopard of उंबरझारा was out of the lair. लेयर म्हणजे गुहा. उंबरझारा जंगलात मधला सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणजे बिबट्या, जो शोधायला व पकडायला अतिशय अवघड आहे, तो आता त्याच्या गुहेतून बाहेर पडलेला होता. ही वॉज ऑन द प्राऊल. तो आपली शिकार शोधण्यासाठी सर्वत्र भटकत होता. The stealthily moving figure in spotted gold-black cloak was spied by these langurs. लंगुरांनी त्या सोनेरी काळ्या रंगाच्या बुरख्यामधल्या आणि दबक्या पावलांनी चालणाऱ्या बिबट्याला बरोबर ओळखले होते. Even the small ones from the legion of langurs were giving alarm calls. त्या बिबट्याला पाहिल्यावर लंगुरांच्या ग्रुपमधील अगदी छोट्यातले छोटे लंगूरही धोक्याचा इशारा देत होते. चॅक चॅक. आय स्टेड पुट. मी तिथेच थांबलो. गेज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साय अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. लेखकाने आता लंगुरांच्या नेत्याचे लक्ष जिकडे होते त्याचा अंदाज घेतला आणि तो संपूर्ण परिसर नजरेखालून घातला. टूक सम स्टेप्स. काही पावले उचलली. स्टॉप्ड अगेन. पुन्हा थांबलो. अ फ्रेश स्कॅट वॉज लेईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. स्कॅट म्हणजे प्राण्याची विष्ठा. एक ताजी विष्ठा माझ्या पायवाटेवर पडलेली होती. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर इट. आणि त्या विष्ठेवर निळ्या जांभळ्या रंगाच्या माशा घोंगावत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लिओपर्ड वॉज समवेअर नियर. आणि मग मला खात्री झाली की बिबट्या जवळपासच कुठेतरी आहे. द डिस्टन्स अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटीलोप वॉज ॲडिंग टू द केवॉस. 4 शिंगे असलेल्या काळविटाच्या दूरच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे गोंधळात भर पडत होती. आय बेअरली वॉकड अराउंड 15 meters अँड स्टॉप्ड. मी केवळ 15 मीटर चाललो आणि परत एकदा थांबलो. I had apparently entered in the scantum scantorium of a miracle called leopard. लेखक आता बिबट्या या प्राण्याच्या चमत्कारिक क्षेत्रात, जिथे थोड्याच लोकांना प्रवेश असतो, अशा ठिकाणी उघडपणे प्रवेश केलेला होता. बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. पण ते प्रचंड मोठे मांजर म्हणजे बिबट्या तिथे कोठेही दिसत नव्हता. इट इज ॲन व्हेरी इल्युसिव्ह ॲनिमल. बिबट्या हा एक मायावी प्राणी आहे, म्हणजे त्याला शोधणं व पकडणं खूप अवघड आहे. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. आणि आजूबाजूचा परिसर मला वारंवार आठवण करून देत होता की मी त्या जंगलामध्ये एकटाच आहे. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिठेझरी,
आणि मी पिठेझरी या गावच्या वाटेवरून पुढे जात असतानाच द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. हळूहळू मंद होत जाणारे धोक्याचे इशारे अजूनही पार्श्वभूमीवर ऐकू येत होते. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लिओपर्ड हॅड मूव्ड अवे. आणि आता मी बिबट्या निघून गेल्याचं अगदी सहजपणे सांगू शकत होतो. मेनव्हाईल दरम्यान आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. आणि मला एक माणूस हातामध्ये काटे घेऊन दूरवरती उभा असल्याचा दिसला. ॲज आय अप्रोच्ड, मी जसा त्याच्या जवळ पोहोचलो. ही अपियर स्पूक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लिओपर्ड. तेव्हा तो माणूस बिबट्याच्या धोक्याच्या इशारामुळे मला खूप घाबरलेला दिसला. वी ग्रीटेड इच ऑदर. आम्ही दोघांनी एकमेकांना अभिवादन केले. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिठेझरी. आणि तो पिठेझरी या गावामध्ये राहणारा राजू इस्कापे होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपर्ड मुव्हमेंट. तो झाडावरून पडलेली किंवा तोडलेली लाकडे गोळा करायला तिथे आला होता, पण बिबट्याच्या हालचालीमुळे त्याने माघार घेतली होती. राजू वॉज अमेझड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझारा, द हेवन फॉर टायगर्स, लिओपर्ड्स अँड स्लॉथ बेअर्स. उंबरझारा म्हणजे वाघ, बिबट्या व अस्वलांचे आश्रयस्थान. आणि अशा ठिकाणी माझ्या नियमितपणे दिल्या जाणाऱ्या एकाकी भेटीने राजू आश्चर्यचकित झाला होता. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आम्ही दोघेही विश्रांती घेण्यासाठी कुसुमच्या झाडाखाली थांबलो. वी बोथ फेल्ट अ बीट रिलॅक्स्ड. आता आम्हा दोघांनाही थोडं आराम वाटलं. आम्ही रिलॅक्स झालो. नाव वी वेअर 4 आईज, 4 हँड्स विथ अ स्टिक. आता आमच्याकडे 4 डोळे, 4 हात व हातात एक काठी होती. देन वी बोथ रिझ्युम्ड अवर वॉकिंग टूर. मग विश्रांतीनंतर आम्ही दोघांनी आमचा फिरण्याचा दौरा पुन्हा सुरू केला. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. मुख्य मार्गाला एक छोटी पायवाट फुटली होती. आय विल टेक धिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. मी ह्या पायवाटेने जातो, तुम्ही सरळ जा, असं राजू म्हणाला व तो उजवीकडे वळला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाइम्ब अ फॅमिलियर हिलॉक. मग मी सरळ चालतच राहिलो जोपर्यंत मला परिचित टेकडीवर चढत नाही तोपर्यंत. आय क्रॉस्ड द सिमेंट पिलर अँड स्टोन्स स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. वन विभागाच्या हद्दीची खूण दाखविण्यासाठी वन विकास महामंडळाने रचून ठेवलेले सिमेंटचे खांब व दगड ओलांडून मी पुढे गेलो. टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. खाली उतरल्यानंतर दुसरा एक मार्ग लेखकाने आता धरला. वॉक्ड अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्ज. आणि लाल तपकिरी पानांनी भरलेल्या एका सुंदर महुआ झाडाजवळून लेखक चालत निघाला. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. त्या महुआ झाडाखालची जमीन अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यात आलेली होती. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड
इन माय माइंड आय हॅड लॉस्ट माय वे. मी माझा रस्ता विसरलो हा विचार लगेचच माझ्या मनात उमटला. नेक्स्ट मोमेंट पुढच्याच क्षणी आय फाउंड अनादर डस्की ट्रेल. मला आणखीन एक धुळीने माखलेला रस्ता सापडला. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू अन ओपन फील्ड. लेखकाने अतिशय घाई गडबडीने तो मार्ग स्वीकारला ज्यामुळे तो एका अरुंद दरीतून मोकळ्या मैदानामध्ये पोहोचला. The area was surrounded by hillocks of dry deciduous tropical forest. हा परिसर पाने गळून पडणाऱ्या कोरड्या उष्णकटिबंधीय जंगलाच्या टेकड्यांनी व्यापलेला होता. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. आणि मी सूर्य कोठे दिसतो हे पाहण्यासाठी मागे वळलो. नाऊ द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. आणि आता लेखकाने भौगोलिक पश्चिम दिशा निर्धारित केली. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. आणि ज्या धुळीने माखलेल्या रस्त्याने मी आलो होतो तो रस्ता आता नाहीसा झाला. गॉड हेवन्स. अरे देवा. आय वॉज लॉस्ट. मी हरवलो. कम्प्लिटली लॉस्ट इन धिस जंगल. मी या जंगलात पूर्णपणे हरवलो. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. आणि तेही अतिशय भयंकर वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. आणि सूर्य एखाद्या धावपटूसारखा पटकन मावळणार होता. सोक्ड इन माय ओन स्वेट. भरपूर चालल्यामुळे लेखक स्वतःच्याच घामामध्ये पूर्णपणे भिजलेला होता. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्स कंटेंट. लेखकाला वाटले की मन भरेपर्यंत ओरडून घ्यावं. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन धिस विल्डरनेस. पण या निर्मनुष्य व ओसाड प्रदेशात माझा आवाज ऐकण्यासाठी दुसरा कोणीही माणूस नव्हता. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. माझ्याकडे 2 पिशव्या बॅग्स होत्या. द शबनम बॅग हॅविंग अ कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज्ड इन विलेज टू कॅरी टिफिन. शबनम बॅगमध्ये कॅमेरा होता व दुसरी टिफिन वाहून नेण्यासाठी गावात वापरली जाणारी छोटीशी रंगीबिरंगी व हाताने बनवलेली एक पिशवी होती. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ्स. टिफिनमध्ये अजून काही खाण्यासाठी वस्तू होत्या. बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. पण मला ते खाऊशे वाटले नाहीत. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्री. फुलणारी बॉक्सवूडची झाडं. द भूप भूप साऊंड ऑफ कॉकॅल बर्ड. भारद्वाज पक्षाचा भूप भूप आवाज. द सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड. रॉबिन पक्षाचे गाणे. ऑल अपियर्ड अलाइन टू मी. हे सगळे मला परके वाटत होते कारण तो जंगलात हरवलेला होता. इट वॉज मोर दॅन ॲन आवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सेक्युअर्ड. 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला आणि मी अजूनही तिथेच सुरक्षितपणे चढून बसता येईल असे एखादे झाड शोधत होतो. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट. माय माइंड वॉज टेलिंग मी. माझे मन मला सांगत होते की तू पाठीमागे सोडलेल्या वाटेकडे परत फिर. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. आता माझ्यासमोर टेकडीवर चढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. देअर वेअर मोअर हिलॉक्स अँड सम मोअर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. तिथे भरपूर टेकड्या होत्या व मी ज्या टेकडीवर उभा होतो
त्याच्या भोवतीही आणखीन काही टेकड्या होत्या. नियर माय फीट वेअर द ट्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लॉथ बेअर. आणि माझ्या पायाजवळ अस्वलाची वाळलेली विष्ठा होती. द स्लॉथ बेअर ऑफ उंबरझारा मस्ट बी आउट इन ओपन स्निपिंग फॉर फूड. उंबरझाराच्या जंगलामध्ये आता अस्वल देखील बाहेर पडून व वास घेत शिकार करण्यासाठी फिरत होते. आय कॉशन मायसेल्फ. मी स्वतःला सावध केले. थिंकिंग ऑफ ॲव्हर्टिंग ऑल सॉर्ट ऑफ इव्हेंच्युअली आय मेड अ मूव्ह. सर्व प्रकारच्या घटनांचा संभाव्य धोका टाळण्याचा विचार करून मी एक पाऊल पुढे टाकले. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. चढलेल्या टेकडीवरून मी वेगाने खाली पळत गेलो. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ. आता पश्चिम दिशा माझ्या उजव्या हाताला होती. द इव्हनिंग ब्रीज फ्लू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर. माझ्या घामाट कुरड्या केसांमधून संध्याकाळच्या वाऱ्यांची झुळूक वाहून गेली. माय स्टमक वॉज ॲकिंग. माझे पोट दुखत होते. आय केप्ट वॉकिंग इन होप. मी आशेने पुढे चालत राहिलो. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सोल ट्रेल. सुमारे 50 पावले चालल्यानंतर मला चमकदार लाल मातीची एक पायवाट सापडली. आय फाउंड माय सिल्वर लायनिंग ऑन धिस ट्रेल. या पायवाटेवर मला माझ्या वाईट परिस्थितीमध्येही आशादायक खुणा सापडल्या. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन धिस ट्रेल. या वाटेवर सायकलच्या चाकांच्या खुणा दिसत होत्या. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. माझ्यासाठी ती मोठी दिलासा देणारी गोष्ट होती. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आय रिअश्युअर्ड मायसेल्फ. जवळच एखादं गाव असलं पाहिजे. मी स्वतःला धीर दिला. मोर क्वेश्चन्स रिस्फ्रिस्ट. पुन्हा आणखीन प्रश्न उपस्थित झाले. हाऊ फार इज द विलेज अँड वेअर इन विच डिरेक्शन. गाव किती दूर असेल आणि कुठे असेल, कोणत्या दिशेला असेल, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित झाले. आय क्लाइम्ब वन मोर हिलॉक अँड ट्राईड टू लोकेट साइन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. मी अजून एक टेकडी चढलो आणि मनुष्य वस्तीच्या काही खुणा दिसतात का ते शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग. माझे पाय थरथर कापत होते. ॲज आय रीच्ड टू द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ड विथ जॉय. डोंगराच्या माथ्यावर पोहोचताच मी आनंदाने उडी मारली. आय हर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकरवर बोलणाऱ्या लोकांचे आवाज आता मला ऐकू आले. इन अ जिफ्टी. एका क्षणात आय रॅन डाऊन द हिल टुवर्ड्स द साऊंड विथ फुल फिगर. मी टेकडीवरून खाली आवाजाच्या दिशेने उत्साहाच्या भरात पळत गेलो. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. मी अडखळलो आणि खाली पडलो. सॉ ड्रॉपिंग्स ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. आसपास मला नीलगायची विष्ठा पडलेली दिसली. स्ट्रगल्ड, स्टूड अप अँड डिसाइडेड विच डिरेक्शन टू मूव्ह ऑन. मी धडपडत उठलो आणि कोणत्या दिशेने जायचे हे ठरविले. द साइन ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. मनुष्यवस्तीच्या खुणा आता दिसू लागल्या होत्या. द टायनी स्लिपी विलेज ऑफ पिठेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. हिरव्यागार जंगलातून पिठेझरीचे लहानसे खेडे दिसत होते. द लँटर्न ऑफ राजीराम भालावीज फार्म. राजीराम भालावीच्या शेतातला कंदील.
द लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भालावीज मॅरेज. केशव भालावीच्या लग्नासाठी लावलेले लाऊडस्पीकर. ऑल वेअर इन क्लिअर साईट. आता हे सर्व काही अगदी स्पष्ट दिसत होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुई हुडकी. डावीकडे पाहिल्यावर गावातला तलाव आणि सुई हुडकीची ओळखीची टेकडी दिसत होती. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द विलेज. गावात माझे स्वागत करण्यासाठी कुत्रा भुंकल्याचा आवाज मला ऐकू आला. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ. सर्वप्रथम मी आंघोळ केली. द शेकिंग ऑफ लाईन्स हॅड लेसन्ड अ बीट. अवयवांची होणारी थरथर आता काहीशी कमी झाली होती. द स्टमक एक स्टार्टेड अगेन. पोटदुखी पुन्हा सुरू झाली. एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. पोट भरून जेवलो आणि मग कॉटवर स्वतःला झोकून दिले. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडीड स्काय. आय स्पोक टू मायसेल्फ. देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट धिस अवर गुड लक. आडवा पडून ताऱ्यांनी फुलणाऱ्या आकाशांकडे पाहत मी स्वतःशीच म्हणालो, अजूनही आपण हरवून जाऊ शकतो असे जंगल अस्तित्वात आहे. हे आपले सुदैवच नव्हे का? अशा प्रकारे हा पार्ट येथेच संपतो. हा पार्ट किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरा या पुस्तकातून घेतलेला आहे. मित्रांनो, लवकरच या प्रोजचा दुसरा पार्ट घेऊन मी तुमच्यासमोर येईन. धन्यवाद.